विवाह रुची प्रजापती यांच्याशी झाला आणि त्यांच्या घरामध्ये भगवंताने पुत्र म्हणून अवतार घेतला आणि त्या अवताराचं नाव आहे भगवान यज्ञ. बोलिए यज्ञ भगवान की जय. भगवंताने यज्ञ अवतार धारण केलेला आहे. तेव्हापासून ही यज्ञ संस्कृती टिकून आहे. भगवान यज्ञ नारायण यांचा विवाह दक्षिणा बरोबर झाला, म्हणून तेव्हापासून कुठल्याही यज्ञामध्ये दक्षिणा द्यायचा रिवाज पडला. कारण दक्षिणा ही भगवंताची पत्नी असल्यामुळे कुठलाही आपण यज्ञ केला तर त्या यज्ञामध्ये दक्षिणा ठेवल्याशिवाय तो यज्ञ संपन्न होत नसतो. ती भगवंताची पत्नी आहे, त्यामुळं दक्षिणा ठेवली पाहिजे असं उल्लेख आलेला आहे शास्त्रामध्ये. त्यानंतर मनु महाराजांची दुसरी मुलगी देवहूती. तिचा विवाह कर्दम नावाचे मुनी होते, जे ब्रह्मदेवाचे छायेपासून निर्माण झालेले पुत्र होते. तर त्या ऋषी कर्दमाबरोबर माता देवहूती यांचा विवाह झाला आणि त्याच्या पोटी, त्या दोघांच्या पोटी भगवंताने श्रेष्ठ असा ज्ञानाचा अवतार घेतलाय. त्या अवताराचं नाव होतं भगवान कपिल. बोले कपिल भगवान की जय. भगवान कपिल यांनी सांख्य शास्त्राचा जगामध्ये प्रचार केला. अष्टांग योग, नवदा भक्ती, सांख्य शास्त्र काय आहे हे असा सुंदर उपदेश त्यांनी स्वतः त्यांच्या मातेला केला. देवहूतीला सुंदर असा उपदेश कपिल भगवान यांनी केलेला आहे. हा ज्ञानाचा म्हणजे सांख्य शास्त्राचा त्यांनी प्रचार पूर्ण जगभरात केलेला आहे. असा हा श्रेष्ठ दिव्य अवतार आहे भगवंताचा. 24 अवतारापैकी एक अवतार आहे. त्यानंतर मनु महाराजांची तिसरी कन्या होती प्रसूती. प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापती बरोबर झाला आणि त्यांच्या पोटी साक्षात जगदंबेने अवतार धारण केला सती रूपामध्ये. दक्षाची मुलगी होती सती आणि ती सती भगवान भोलेनाथ यांची शक्ती भवानी जगदंबा होती. असा तिन्ही जी संतान आहेत, कन्या आहेत, त्या तिन्ही मुलींच्या घरी असा श्रेष्ठ अवतार झालेला आहे. आणि 2 पुत्र होते. त्यांच्याही घरी, त्यांच्याही पोटी, त्यांच्याही वंशामध्ये भगवंताने श्रेष्ठ अवतार धारण केले असा हा उल्लेख आलेला आहे. आणि श्रीमन महर्षी शुकाचार्य सम्राट परीक्षिती राजाला भगवंताची दिव्य कथा सांगत आहेत. आजची कथा याच ठिकाणी पूर्णविराम होते.